तर पहिला प्रश्न आहे, नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन आहेत ए नाशिक, बी बँगलोर, सी हैदराबाद, डी दिल्ली. तर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हैदराबाद. हैदराबादमध्ये नॅशनल पोलीस अकॅडमी आहे. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन आहेत ए बीड, बी नाशिक, सी धाराशिव, डी पुणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी धाराशिव. धाराशिवमध्ये संत गोरोबा कुंभार यांची समाधी आहे. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणाला भारतरत्न मिळालेला नाही? तर ऑप्शन आहेत ए सी राजगोपालचारी, बी डॉक्टर सी व्ही रमन, सी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, डी महात्मा गांधी. तर कोणाला मिळालेला नाही भारतरत्न? तर याचं योग्य उत्तर होईल या प्रश्नाचं ऑप्शन नंबर डी महात्मा गांधी. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर तुमचे ऑप्शन आहेत ए नर्मदा, बी कावेरी, सी गोदावरी, डी कृष्णा. तर पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए नर्मदा. तर ही पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर तुमचे ऑप्शन आहेत ए पुणे, बी छत्रपती संभाजीनगर, सी दिल्ली, डी ठाणे. तर 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी छत्रपती संभाजीनगर. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे. विजेच्या दिव्यात कोणत्या प्रकारची तार वापरतात? तर तुमचे ऑप्शन आहेत ए ॲल्युमिनियम, बी तांबे, सी प्लॅटिनम, डी टंगस्टन. तर विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या प्रकारची तार वापरतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी टंगस्टन. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? तर ऑप्शन आहेत ए कुंती, बी माधुरी, सी गांधारी, डी हिडिंबा. तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी गांधारी. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो? तर ऑप्शन आहेत ए 21 ऑक्टोंबर, बी 15 ऑगस्ट, सी 15 जानेवारी, डी 1 मे. तर भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए 21 ऑक्टोंबर. प्रश्न क्रमांक 9 आहे, खाण्याचा सोडा म्हणजे काय? तुमचे ऑप्शन आहेत ए सोडियम कार्बोनेट, बी कार्बन डायऑक्साईड, सी सोडियम बायकार्बोनेट, डी सोडियम क्लोराईड. तर खाण्याचा सोडा म्हणजे काय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी सोडियम बायकार्बोनेट. प्रश्न क्रमांक 10 आहे, शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथांचे लेखक कोण आहेत? तर तुमचे ऑप्शन आहेत ए लोकमान्य टिळक, बी ज्योतिबा फुले, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी महात्मा गांधी. तर शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 11 आहे, त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? तर तुमचे ऑप्शन आहेत ए गोदावरी, बी भीमा, सी कृष्णा, डी कोयना. त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए गोदावरी. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, कॅनडाची राजधानी कोणती? तर तुमचे ऑप्शन आहेत ए टोरंटो, बी एडमंटन, सी ओटावा, डी क्यूबेक. तर कॅनडाची राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी ओटावा. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे? तर तुमचे ऑप्शन आहेत ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी डॉक्टर पंजाबराव देशमुख, सी भाऊसाहेब हिरे, डी कर्मवीर भाऊराव पाटील. सगळे प्रश्न इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत बघा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए सातारा, बी पुणे, सी यवतमाळ, डी जालना. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी यवतमाळ. यवतमाळ हे पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 15 आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर तुमचे ऑप्शन आहेत ए मुंबई शहर, बी कोल्हापूर, सी नागपूर, डी अहिल्यानगर.
तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा आहे अहिल्यानगर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी, अहिल्यानगर. प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? ऑप्शन आहेत ए मुंगूस, बी शेकरू, सी बिबट्या, डी वाघ. तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी, शेकरू. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प येथे झाला आहे. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प येथे आहे. तर तुमचे ऑप्शन आहेत ए तारापूर, बी चिकमंगळूर, सी श्रीहरिकोटा, डी कल्पक्कम. तर देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कुठे झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक ए तारापूर. तारापूरमध्ये पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे. तर नंतरचा प्रश्न पाहू. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, नागालँड या राज्याची राजधानी कोणती? नागालँड या राज्याची राजधानी काय आहे? तर ऑप्शन आहेत ए आगरताळा, बी इटानगर, सी कोहिमा, डी इम्फाळ. तर नागालँड या राज्याची राजधानी आहे ऑप्शन नंबर सी कोहिमा. कोहिमा नागालँडची राजधानी आहे. लक्षात ठेवा. इम्फाळ ही मणिपूरची राजधानी आहे. आगरताळा ही त्रिपुराची राजधानी आहे. इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 19 आहे, भारताचा 2024 मधील सर्वात वेगवान महासंगणक कोणता? तर कोणता आहे? तर ऑप्शन आहेत ए परम, बी ऐरावत, सी गणेश, डी सूर्य. तर भारताचा 2024 मधील सर्वात वेगवान महासंगणक कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी ऐरावत. ऐरावत हे 2024 मधील सर्वात वेगवान महासंगणक आहे. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 20 आहे, सन 2025 साली संत नामदेव महाराजांची कितवी जयंती होती? 2025 साली संत नामदेव महाराजांची कितवी जयंती होती? तर ऑप्शन ए 555, बी 755, सी 250, डी 600. संत नामदेव महाराजांची कितवी जयंती होती? तर ऑप्शन क्रमांक बी 755. 2025 साली संत नामदेव महाराजांची 755वी जयंती होती. नंतरचा प्रश्न पाहू. नंतरचा प्रश्न आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? ऑप्शन आहेत ए पिंगा, बी रिंगण, सी परिभ्रमण, डी परिवलन. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या. व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे 20 पैकी किती बरोबर आले हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.